नाशिक रोड बस स्थानकावर चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आलाय। गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल 4 तोळे सोन्याचं मंगळसूत्र लंपास करण्यात आलंय। या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नाशिक रोड बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। सिराज बाबूलाल पिंजारी हे पत्नी समवेत नाशिक रोड बस स्थानकावर आले होते। दुपारी सुमारे 3 ते 4 वाजेच्या सुमारास पुणे संगमनेर मार्गावर बसमध्ये मोठी गर्दी होती। त्याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पिंजारी यांच्या बॅगेची चैन उघडून त्यामधील सुमारे 4 तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र लंपास केलं। प्रवासी सीटवर बसल्यानंतर बॅगेची चैन उघडी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। तपासणी केली असता सोन्याचं मंगळसूत्र गायब असल्याचं समोर आलंय। चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी बसमध्ये आरडाओरड केला। यानंतर बस चालकानं बस थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेली। पोलिसांनी तक्रारीची नोंद करून बसमधील प्रवाशांच्या बॅगची तपासणी केली, मात्र चोरीचा मुद्देमाल किंवा संशयित चोरटा आढळून आला नाही। नाशिक रोड बस स्थानकावर अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय। मी सिराज बाबूलाल पिंजारी नाशिक रोड बस स्टँडवरून बसमध्ये चढत असताना माझ्या मिसेसचं पर्स उघडून 4 तोळे सोनं मारले गेलेले आहे। कुठून आलात तुम्ही ते सांगा। मी नाशिक रोडच्या बस स्टँडवरून बसून संगमेर जाण्याकरता बसमध्ये चढत होतो आम्ही। किती वाजताची घटना? दरम्यान 4:30 ते 5च्या दरम्यान ही घटना आहे। ठीक। यामुळे बस स्थानकावरील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि पोलिसांची गस्त प्रभावी करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, नाशिक रोड।